रात्रीमध्ये आपल्याला देवीच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्रावर ते कुंकुमार्चन कसे करायचे आहे तर बघा, कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे। चिमूटभर आपल्याला आपल्या अनामिका, त्या शेजारचं मोठं बोट आणि अंगठा या तिघ बोटांनी चिमूटभर कुंकू आपल्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा किंवा मग नवार्मन मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकू जे आहे ते श्रीयंत्रावर ते अर्पण करायचं आहे। तसेच आपण देवीच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतात। कुंकुमार्चन देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर करताना आपल्याला 5ही बोटांनी जे कुंकू आहे ते देवीच्या पायांवरनं तर डोक्यावर ते खालून वरती आपल्याला असं अर्पण करायचं आहे। हे कुंकू आपल्याला घरातल्यांनी सर्वांनी आपल्या कपाळी लावायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्याला देवीच्या फोटोवर, टाकावर किंवा मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्र असेल तर त्यावर ते आपल्याला कुंकुवाचं अर्चन करायचं आहे।